मिरचीची भजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे बेसन, धणे जिरे पावडर, मिरी पावडर, ओवा, घरगुती मसाला, हिंग, हळद आणि मीठ. प्रथम आपण मिरच्या कट करून घेणार आहोत. मधूनच कापून घ्यायची आहे मिरची. एक कट मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण बेसनमध्ये आपले हे जे मसाले आहेत ते सर्व एकत्र करून घेऊयात. आता यामध्ये पाणी टाकून आपण हे मिश्रण घट्ट, अगदी घट्ट नाही करायचं, थोडं पातळ असं करायचं. छान फेटून घ्यायचं आहे. आणि आता तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, 1 स्पून. आपलं मिश्रण आता रेडी आहे. त्यामध्ये आता आपण ही मिरचीला ते लावून घेऊयात. आपलं आता मिरचीला बेसन लावून झालेलं आहे. आपण हे एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये ठेवून देऊयात मिरची. या भांड्याला ऑइल लावून ठेवलेलं आहे. आता हे आपण फ्रायरला लावून घेऊया. इथं टेम्परेचर 180 ठेवलेलं आहे. 20 मिनिट्सवर ठेवलं. आता आपल्याला ह्या 10 मिनिट्स नंतर पलटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण पोपटी मिरच्या उरलेल्या पिठामध्ये डीप फ्राय करून घेऊया. आपण आता डीप फ्रायसाठी कढई ठेवलेली आहे. ज्यांना जास्त ऑइल वगैरे नाही खायचं आहे त्यांच्यासाठी हा फ्रायरचा ऑप्शन होता. आपल्याला पाहिजे तर आपण शॅलो फ्राय पण करू शकतो पॅनमध्ये, किंवा डीप फ्राय पाहिजे तर डीप फ्राय. ह्या पोपटी मिरच्या घेतल्या आहेत मी. ज्या हिरव्यागार मिरच्या असतात त्या तिखट असतात, त्यामुळे त्या नाही घेतलेल्या. ऑइल छान गरम झालेलं आहे. आता आपण मिरच्या त्यात फ्राय करून घेऊया. छान कुरकुरीत झालेल्या आहेत मिरच्या. आता आपण त्या काढून घेऊया. पलटी करून घेऊया त्याची. पलटी करून झाल्यावर पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी लावणार आहोत. खूप छान झालेले आहेत कुरकुरीत. आपल्या झालेल्या आहेत. आता मिरच्या ह्या फ्राय करून छान कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसत आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत राहा फॅमिली किचन कट्टा.